आगाजया जे विहित ते विश्वराचे मनोगत केलिया निभ्रांत न सापडेची तू. कर्मसिद्धांत सेवाश्रीमध्ये आपल्या सर्वांचं मी सुदाम पाणेगावकर मनापासून हार्दिक स्वागत करतो. या पृथ्वी तलावरती राहत असताना हे जीवन आणि हे जग अतिशय सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम. इथला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. हा देश शूरवीरांचा आहे, थोर संत महात्म्यांचा आहे. देवदेवितांच्या अवताराची ही प्रक्रियाची स्थान आहे. इथे अनंत पवित्र नद्या आहेत. इथली भूमी, इथली वनस्पती, इथलं अन्न, इथे राहण्याची जीवन पद्धती, इथे वसुदैव कुटुंबकम समाज व्यवस्था, गोड असणारी फळे, गोड असणारा अतिशय सुंदर असा संसार आणि त्रैलोक्यामध्ये दुर्लभ असलेलं हे मानवी शरीर. जगातलं सर्वात सुंदर जर काय असेल तर तुमचं शरीर असतं. आणि आपलं शरीर हे आपल्या कर्माचा परिपाक असतो. म्हणून तुम्हाला फक्त ते सांभाळून वापरायचे. आगाजया जे विहित ते विश्वराचे मनोगत. ज्याला जे जमेल, जे विहित असेल, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी जे आनंदाचं असेल, असं सगळं जे काही असेल ते तुम्ही करा. कर्म करा, काम करत राहा. परंतु मी जास्त कष्ट केले, मी अति परिश्रम केले म्हणजे मी श्रीमंत होईल किंवा मी सुखी होईल, असा कर्माचा सिद्धांत नाही. ते इथे असतं. एखादा खूप सुंदर शेती करतो, अतिशय सुंदर पीक येतं आणि इतका जोराचा पाऊस पडतो, सर्व पीक निघून जातं. यावर्षी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिलं असेल की अतिवृष्टीने 5-5, 10-10 एकरावरती केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. द्राक्षाच्या बागा असतील, कांदे असतील. शेतकरी जीवनामध्ये अतिशय निसर्गाचं एकदा चक्र फिरलं ना, खूप वाईट दिवस येतात. त्यामुळे आपले पाय, आपलं सदाचरण. तुम्ही ना व्यसनी बाई आणि बाटली, परनिंदा आणि परस्त्री, या 5 गोष्टीपासून कायम दूर राहा. कायम दूर राहा. कुणाला काय मिळायचंय, कुणाला काय द्यायचंय, दैवगती आहे न्यारी, बुद्धी काय करील बिचारी. दैवगती आहे न्यारी, बुद्धी काय करील बिचारी. काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. एक कवी म्हणून बापू होते. आता या वर्षभरापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांचा खूप व्हिडिओ गाजला होता. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तुझी सावली तुला सोडून जात नाही, केलेले कर्म तुला सोडित नाही. त्यामुळे
दुर्जनाचा संग नसावा, सावली पण नसावी. हे विश्व बऱ्या वाईटाने भरलेलं आहे. इथं चांगले आहेत, वाईट आहेत. तुम्ही सांभाळून राहा. ही दुनिया है एक जत्रा, हौस 917 सगळ्या प्रकारची लोक येतात. एकदा जरी अहंकाराचा वारा पडला ना चुकीच्या कर्माचा, मोठी मोठी इंद्रप्रस्थासारखी घरं उद्ध्वस्त होतात. आपल्याकडे काय नाही. हस्तिनापुरामध्ये, आताची जी दिल्ली आहे इथे, पांडव सदन हे स्वतः श्री विश्वकर्मा यांनी येऊन बनवलं होतं. तुम्ही आता काय सिमेंट कॉन्क्रीटची घरं बनवताय. 100 वर्षापूर्वीची दगडाची घरं पहा, लादण्या पहा, बांधलेल्या विहिरी पहा, मंदिरांच्या जवळची बारवा पहा, गड किल्ले पहा. कशी लोक असतील ती. कागद कापावी तसे गड आणि किल्ले बनवले होते, अतिशय सुंदर आणि रेखीव. भारत आहे हा. तिथे सोन्याचा पाळणा आहे. या भारतावरती आतापर्यंत अनेकांनी डोळा ठेवून लुटलं. याला इथली संपत्ती संपत नाही. तुम्ही ऐकत असताल दररोज भ्रष्टाचाराचे आकडे. 1000 कोटीचा भ्रष्टाचार, 10,000 कोटीचा भ्रष्टाचार, 20,000 कोटीचा भ्रष्टाचार. जे आकडे समजत नाहीत आपल्याला किती लिहावे ते, तेवढी माणसं रोज गडबड करतायत. त्यामुळे अतिशय सुंदर होतं इंद्रप्रस्थ, विश्वामित्रांनी बनवलं. जगामध्ये जेवढी सुंदरता आहे, कौशल्य आहे, ते सर्व श्री विश्वामित्रांचं. नाव होतं इंद्रप्रस्थ. स्वर्गापेक्षा पृथ्वीवरचा कणभर सुंदर असलेला स्वर्ग पांडवांचं. अतिशय सुंदर महाल, वेगवेगळ्या रूम्स, आणि सिस्टीम इतकी अप्रतिम होती की मायावी होतं ते घर. घरात कुणी यायला लागला की त्याची रचनाच अशी होती की शेवटच्या घरामध्ये जे कुणी हॉलमध्ये बसलेले त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्या काळामध्ये, पण दारामध्ये कोण आले, परिसरामध्ये कोण आले, हे सगळं त्या आरशाच्या लावलेल्या रूपाने त्यांना ते सगळं आतमध्ये दिसायचं. जिथं भिंत असायची तिथे पाणी दिसायचं, जिथं पाणी असायचं तिथं भिंत दिसायची. आणि अशा इंद्रप्रस्थ दरबारामध्ये राहायला कोण होतं? धर्माची मूर्ती, प्रत्यक्ष धर्म, श्री अर्जुन, श्री भीम, श्री नकुल, श्री सहदेव, श्री माता कुंती आणि भगवंताला प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या श्री द्रौपदी. सगळं यथोचित चालू होतं. आनंदाला पारावार नव्हता. मृत्यू लोकातली नव्हे, त्रिभुवनातली सगळी सुख पांडवांच्या घरी होती. पण एके दिवशी आंतरबाह्य वृत्तीने दुष्ट असलेल्या अर्जुनाचा पाय इंद्रप्रस्थात पडला. पायाचं महत्व सांगतो.
ज्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी भिंत दिसली, जिथे भिंत होती त्या ठिकाणी पाणी दिसलं. म्हणून पाणी दिसलं म्हणून ते आपलं धोतर असं वर करायला गेले तर डोक्याला लागलं. आणि जिथं भिंत होती तिथे बाजूला सारायला गेले तर पाण्यामध्ये पडले. स्वतःचा अपमान झाला. आणि जेव्हा असं वर पाहिलं तेव्हा द्रौपदी खळखळून हसल्या. आंधळ्याचे पोरही आंधळेच असतात वाटतं. हा चुलत भावजईने केलेला अपमान इथं वर्मी लागला. आणि इथेच विस्तू पडला. या विस्तवाने एवढं भयानक रूप घेतलंय की स्वतःची अब्रू वस्त्रावरती हात घालण्यामध्ये गेला. 14 वर्षाचा वनवास झाला. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न झाला. महाभारताच्या युद्धामध्ये 100 कौरव मारले गेले. सगळ्यांना महाभारताची कथा माहिती आहे. महाभारत घडण्याचं मूळ कारण दुर्योधनाचा पापी पडलेला इंद्रप्रस्थामधला पाय आणि द्रौपदीने काळजाला टोचून बोललेले शब्द हे महाभारताचं मूळ. माणसं पायाने लय पापी असतात. तुम्ही सुंदर घराला कलर दिला, चांगलं घर बनवलं आणि भावकीतील किंवा गावातील एखाद्या अतिशय तुमच्यावर जळणाऱ्या माणसाने जर आतून असं मनातून जर पाहिलं ना, 24 तासात त्याला तडा जातो पूर्ण बिल्डिंगला. इतकी वाईट कर्माची भयानकता आहे. असं नजरेतून जरी पाहिलं तरी सुद्धा वाईट होतं. पण नजरेतून काय काय वाईट होतं मी वेगळं सांगायची काय गरज आहे तुम्हाला. आज माणसं माणसाकडे पाहताना निर्मळ नजरेनं सुद्धा पाहत नाही. गेल्या काही वर्षामध्ये तर माणसं माणसाकडे जातीनं पाहायला लागली. अतिशय वाईट आहे, भयानक आहे. ज्यांनी कोणी सुरू केलं असेल ना, कर्म सोडणार नाही त्यांना. या जातीचा त्या जातीचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा भेदभाव सगळं काही विसरून एकाच मंडपामध्ये आणायला वारकरी संप्रदायाला 700 वर्ष लागली. पण अहंकारी माणसांनी आणि अहंकारी लोकांनी, प्रबोधन करणाऱ्या विकारी लोकांनी माणसात माणूस ठेवला नाही. त्यामुळे कर्माची दाहकता तुम्ही सहनच करू शकणार नाही. आणि ते याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये जसं जीवन आनंद घ्यायचा आहे तसं कर्मफळ सुद्धा याच देहामध्ये भोगायची आपल्याला. त्यामुळे सावध राहा. कुणाच्या संगतीत चालता तुम्ही, कुणाच्या मागे जावा आपल्या मुलामुलींनी. संतोदिक संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जावं. पंढरीची वारी तोच मार्ग आहे. येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलू. ज्या मार्गावरून ऋषी मुनी गेलेले आहेत, साधू संत गेलेले आहेत, आनंदी झालेले आहेत, अशा संत विचाराच्या कोणत्याही व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही जावं. संतोदिक मार्ग असला पाहिजे, प्रसादिक मार्ग असला पाहिजे. जो मार्ग भ्रष्ट आहे, जो मार्ग
चुकीचं आहे, अपवित्र आहे, व्याभिचारी आहे. कुटुंब आणि समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था धोक्यात आणणारं आचरण आहे. त्यांच्या मागे कधी जाऊ नका. आज उलट आहे. आज आदर्श कोण आहे? नीती, मूल्य, सत्वगुण, सामाजिक सात्विकता जपणारे अशा लोकांना आज किंमत नाही. चाटुगिरी, तळपाय चाटणारे, पायाजवळ असणारे आणि कायम भ्रष्टाचार करणारे लोक, ज्यांनी साऱ्या गावाचं निधी हाणलाय, जो तालुक्याचा निधी हाणणारे काही लोक आहेत, असा संपूर्ण भ्रष्टाचारी ज्यांनी जीवन केलेलं आहे आणि तो आपला आदर्श असावा का? एक सांगू, कधी कधी आम्हाला वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचा योग येतो आणि ती व्यक्ती सांगते आम्हाला, महाराज वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधले. तुम्ही करता काय? मी नाव नाही घेणार. त्याने मला सांगितलं हे मी करतो. म्हणजे पैसा पापाचा, सगळं जमवलेलं धन चोरीचं, फसवणुकीचं, अत्याचाराचं, करप्टेड, आणि त्या पैशातनं घर बांधायचंय, तेही वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे, आणि त्यामध्ये याला सुख लाभायचंय. वा वा. चुकीच्या मार्गाने कमवलेल्या धनाने सुखी होऊ पाहताय, गलत. चांगल्या वागण्याची फळं सांगत जा लोकांना, चारित्र्याची फळं सांगत जा. भ्रष्टाचाराची यांनी किती कमवलं आणि त्यांनी किती कमवलं ते नका सांगत जाऊ. कमवेल तो, पण डोळ्यात देखता सगळं जाईल, ध्यानात ठेवा. बऱ्याच जणांना बरंच काही केलंय, पण डोळ्यात देखता सगळी वाट लागली. आणि महाराष्ट्राचं खाल्लंय, देशाचं खाल्लंय, सगळं खाल्लंय. 100 पिढ्याला पुरेल इतकी संपत्ती गोळा केली, पण ते संपत्ती सांभाळायला वंशाला दिवस नाही दिला देवाने. काय उपयोग आहे त्याचा? सत्ता आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, अंगात ताकद आहे, तोपर्यंत लोक मानतील तुम्हाला, पण नियती कधी सोडत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून सज्जनाच्या मागे चला. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. सेवाश्रीमध्ये पुन्हा दुसऱ्या भागात भेटूया. इतरांना सांगा, लाईक करा, चांगलं वागा, चांगल्या कर्माची फळं भोगा आणि इहलोकामध्ये सत्यम शिवम सुंदरम या जीवनाचा आनंद घ्या. सेवाश्री रामकृष्ण.